संत तुकडोजी महाराजांनी फार सुंदर वर्णन केलं बरं का. तो परमात्मा आहे. प्रत्येक पदार्थात हर देश में तू, हर वेश में तू, हर देश में तू, हर वेश में तू, तेरे नाम नेक तू एक ही है. हर देश में तू, हर वेश में तू, हर देश में तू, हर वेश में तू, तेरे नाम अनेक तू एक ही है. तेरे नाम अनेक तू एक ही है. तेरी रंग भूमि एक विश्व भरा, तेरी रंग भूमि एक विश्व भरा, हर खेल नील में तू ही है तुम्हारा. रंग भूमि एक विश्व भरा, तेरी रंग भूमि एक विश्व भरा, हर खेलन बेलन तू ही है तू. खेलन बेलन तू ही है तू. सागर से उठा बादल बनकर, सागर से उठा बादल बनकर, बादल से फटा बरखा बनकर, बादल से फटा बरखा बनकर. नदियाँ गहरी, कहीं नहर बनी, नदियाँ गहरी, तेरे भिन्न प्रकार तुझे बनी. हर देश में तू, हर वेश में तू, हर देश में तू, हर वेश में तू, तेरे नाम अनेक तू एक ही है. तेरे नाम अनेक तू एक ही है. मिट्टी से अणु परमाणु बना, मिट्टी से अणु परमाणु बना, दिव्य जगत का रूप लिया, दिव्य जगत का रूप लिया. पर्वत विशाल बना, पर्वत वृक्ष विशाल बना, सौंदर्य तेरा तू एक ही. देश में तू, हर देश में तू, हर देश में तू, हर देश में तू, तेरे नाम अनेक तू एक ही है. तेरे नाम अनेक तू एक ही है. नाम अनेक तू एक ही है. सागर से उठा बादल बनकर, बादल से फटा बरखा बनकर, कहीं नहर बनी नदियाँ गहरी, तेरे भिन्न प्रकार तो एक ही है. समुद्राच्या पाण्याची वाफ झाली, आभाळ आलं. समुद्रातलं पाणी, आभाळातलं आभाळातलं पाणी, पाऊस पडायला पावसाचं पाणी, नदीत आलं नदीचं पाणी, तळ्यात गेलं तळ्याचं पाणी, पाटात आलं पाटाचं पाणी, चारीत गेलं चारीचं पाणी, दंडात आलं दंडाचं पाणी, वाफ्यात आलं वाफ्याचं पाणी. पाणी तरी कसं औपाधिक भेदामुळे नाव बदलले. मिट्टी से अणु परमाणु बना, इस दिव्य जगत का रूप लिया. अणु परमाणुचे एकत्रीकरण संपूर्ण जगत निर्माण. कहीं पर्वत वृक्ष विशाल बने, कहीं पर्वत वृक्ष विशाल बने, सौंदर्य तेरा तो ये गही है.
परमात्म्याचं सौंदर्य आहे. या सृष्टीकडे पाहिल्यानंतर हा भाव निर्माण होतो. इतकी सृष्टी ज्या परमात्म्याने निर्माण केली तो परमात्मा किती सुंदर असेल. सृष्टीच्या रचयिता असणारा भगवान. सृष्टी रचनेचं सुंदर विस्तृत वर्णन मैत्री ऋषी विदुरजींना सांगतात. अणुपरमाणूचं संशोधन मी सांगितलं आजचं नाहीये. श्रीमद भागवताच्या तृतीय स्कंदामध्ये सुंदर वर्णन आलेले आहेत. पूर्वी धाब्याची घरं असायची. त्यात धारं असायचं. त्या धाऱ्यातून जेव्हा सूर्य मध्यान्नावर येत होता त्यावेळेला एक किरण यायची. त्या किरणामध्ये काही कण उडताना दिसत. त्या कणाला भागवतामध्ये त्रसरेणू म्हटलेला आहे. जालांतर्गतो भानो सूक्ष्मं दृश्यते रजः. जालांतर्गतो भानो यत् सूक्ष्मं दृश्यते रजः प्रथमं तत्प्रमाणांच त्रसरेणु प्रचक्षते. हा श्लोक विष्णू धर्मोत्तर पुराणातला आहे आणि भागवतामध्ये वर्णन आहे. चरम सद्विशेषाणाम अनेको संयुतं सदा परमाणुस्य विज्ञेयो नृणामैक्य भ्रमो यतः. तृतीय स्कंदाचा 11वा अध्याय पहिला श्लोक आहे. चरम सद्विशेषाणाम अनेको संयुत सदा परमाणु सविज्ञेय नृणामेको भ्रमो यतः. म्हणजे परमाणु म्हणजे काय? अति सूक्ष्म पृथ्वी आदी कार्याचा जो सूक्ष्मतम अंश, ज्याचा आणखी सूक्ष्म भाग होऊ शकत नाही, जो कार्यरूपाला अजून प्राप्त झालेला नाही, इतर परमाणूंबरोबर ज्याचा संयोग झालेला नाही, असा सूक्ष्म कण त्याला परमाणु असं म्हणतात. ही भागवतात परमाणु शब्दाची व्याख्या केलेली आहे आणि ही व्याख्या 5000 वर्षापूर्वीची. भारतीय संस्कृतीमध्ये अध्यात्माबरोबर विज्ञान किती ओतप्रोत भरून उरलेलं आहे. श्रीमद भागवत अध्यात्म आणि विज्ञानाचा संगम आहे. इथं काळमापन सांगितलेलं आहे. सूर्यप्रकाशाला या परमाणूला व्यापण्याकरता जेवढा काळ लागतो याला एक परमाणु काळ म्हणतात. आता भागवतामध्ये हा जो परमाणु काळ आहे याचं प्रमाण जर आजच्या काळानुसार आपण गणना केली तर तो इतका सूक्ष्म काळ आहे की तो होतो एका सेकंदाचा 12,654 अंश. जे परमाणु काळ भागवतामध्ये सांगितलेला आहे आजच्या काळानुसार गणना जर त्याची केली तर 12,654 परमाणु काळ जेव्हा होतात तेव्हा एक सेकंद होतो. म्हणजे एका सेकंदाचा 12,000वा अंश मोजण्याचं प्रमाण देखील पूर्वीच्या काळात होतं. किती सूक्ष्म होतं. मग आजच्या विज्ञानाकडे एवढं सूक्ष्म प्रमाण आहे किंवा नाही मला माहित नाही, पण परमाणु काळ जो आहे हा परमाणु काळ आहे एका सेकंदाचा 12,654 अंश. आणि त्यानंतर एक त्रुटी म्हणजे काय? मी सांगितलं धाऱ्यातून उडणारा त्या किरणामध्ये दिसणारा जो कण असतो त्या कणाला श्रीमद भागवतामध्ये त्रसरेणू म्हटलेलं आहे. या त्रसरेणूचा 6वा अंश म्हणजे परमाणु. 2 परमाणूंचा एक अणु होतो. ही भागवतातली व्याख्या सांगतो. 2 परमाणूंचा एक अणु होतो. 3 अणूंचा एक त्रसरेणू होतो आणि तो धाऱ्यातून दिसणारा तो कण आहे त्याचा 6वा अंश म्हणजे परमाणु. इतकं सूक्ष्म प्रमाण श्रीमद भागवताच्या तृतीय स्कंदाच्या 11व्या अध्यायामध्ये. तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही घरी श्रीमद भागवत वाचा. 11वा
अध्याय तृतीय स्कंद विदुर मैत्री संवादामध्ये इतकं सूक्ष्म प्रमाण सांगितलेलं. ऐतरेयोपनिषदामध्ये या जीवाची सुद्धा सूक्ष्मता सांगितलेली आहे. जीव किती सूक्ष्म आहेत. बालाग्र शतभागस्य शतधा कल्पितस्य च, केसाच्या अग्रटोकाच्या 100व्या अंशाचा 100वा अंश म्हणजे केसाच्या अग्रटोकाचा 10,000वा अंश इतकी जीवाची सूक्ष्मता उपनिषदकार सांगतात. केसाचा अग्रटोक किती सूक्ष्म आहे, त्याचा 10,000वा अंश. एवढं प्रमाण मोजण्याचं सुद्धा प्रमाण पूर्वीच्या काळामध्ये होतं, म्हणून तर उपनिषदामध्ये उल्लेख आलाय. सेकंदाचा 12,000वा अंश मोजण्याचं सुद्धा प्रमाण पूर्वीच्या काळामध्ये होतं, ज्याचं वर्णन भागवतामध्ये आलेलं आहे. 4 प्रकारचे परमाणु शास्त्रकारांनी सांगितलेले आहेत. पृथ्वीचा परमाणु, जलाचा परमाणु, अग्नीचा परमाणु, वायूचा परमाणु. काही ठिकाणी 5 आकाशाचा देखील परमाणु सांगितलेला आहे. या 5 परमाणूंच्या व्यतिरिक्त जगामध्ये कुठलाही 6वा परमाणु नाही आहे. तर अशा प्रकारे अणु परमाणु पासून तर बृहत असणाऱ्या विश्व व्यापक विश्वापर्यंतचं वर्णन श्रीमद भागवताच्या तृतीय स्कंदामध्ये विदुर मैत्री संवादामध्ये येतं. भगवान परमात्मा सृष्टीची उत्पत्ती का करतात असा प्रश्न विदुर महाराजांनी मैत्री ऋषींना विचारला. मैत्री ऋषी सांगतो, विदुर ऐक. तोच प्रसंग शुकदेव परीक्षितला सांगतात. एतो पार्षदो मह्यं जयो विजय एव च कदर्थी कृतो मां यद्वो बहुक्रांतामतिक्रमम्. एक दिवस सनक सनंदन सनातन सनक सुजात सनत कुमार वैकुंठामध्ये भगवान विष्णूच्या दर्शनाकरता आले आणि जय विजयाने दोघांना अडवलं. जय विजय आहेत हे भगवान विष्णूचे द्वारपाळ आहेत. सनत कुमार आहेत, 4 बंधू आहेत, ब्रह्मदेवाचे मानसपुत्र. 5-5 वर्षाच्या बालकाप्रमाणे ज्यांचा वेश आहे. वय 50,000 वर्ष पण दिसायला 5-5 वर्षाचे बालक. सनत कुमार, सनत म्हणजे सदैव, कुमार म्हणजे कुमारत्व, सदैव कुमारत्व ज्यांच्यामध्ये आहे त्यांना सनत कुमार असं म्हणतात. यांचं वैशिष्ट्य, एकदा सनत कुमार आपल्या पिताजीच्या म्हणजे ब्रह्मदेवाच्या मांडीवर बसलेले होते. ब्रह्मदेवाने सांगितलं, बाळ तुम्ही लवकर मोठे व्हा, तुम्ही मोठे झाले म्हणजे या सृष्टीची जबाबदारी मी तुमच्यावर सोपविल आणि मी भजन करायला मोकळा होईल. सनत कुमार म्हणले, मोठं बनल्यानंतर जर जबाबदारी पडत असेल तर मोठं व्हायचंच नाही. मग सनत कुमारने ठरवलं मोठं व्हायचंच नाही आणि म्हणून ते सदैव कुमार राहिले असे सनत कुमार. वैकुंठामध्ये भगवान विष्णूच्या दर्शनाकरता गेले असताना द्वारपाळांनी अडवलं, हे पोरांनो, हे वैकुंठ आहे, हा काय पोरांचा खेळ आहे का, तुम्ही जाऊ शकत नाही आतमध्ये. सनत कुमार क्रोधायमान झाले. भक्ताला भगवंतापासून वंचित करणारे तुम्ही कोण? भक्ताला भगवंतापासून वंचित करणारे राक्षस असतात. तुम्ही जर आम्हाला दर्शनाकरता जाऊ देणार नसाल आम्ही तुम्हाला शाप देतो, तुम्ही 3 जन्म राक्षस व्हाल. काय हे कार्य राक्षस असेल? जय विजय घाबरले, भयभीत झाले. तेवढ्यात भगवान परमात्मा बाहेर आले. भगवंतांनी सांगितले, जय विजयांनो भिवू नका, तुम्ही माझे भक्त आहात ना. संत कुमारांचा शाप तुम्हाला लागलेला आहे, पण 3 जन्म तुम्ही आश्रय व्हाल. मी तुमच्याकरता 4 वेळा अवतार धारण करेन. तेच जय विजय पहिल्या जन्मामध्ये हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू झाले. त्यांच्याकरता भगवंतांनी 2 अवतार घेतले. हिरण्याक्ष करता वराह अवतार, हिरण्यकश्यपू करता नृसिंह अवतार.
पुढच्या जन्मामध्ये तेच रावण आणि कुंभकर्ण झाले, त्यांच्याकरता राम अवतार. आणि तिसऱ्या जन्मामध्ये ते शिशुपाल दंतवक्र झाले, त्यांच्याकरता कृष्ण अवतार. मग भगवान अवतार का धारण करतात? शेषावर शयन करता करता भगवंताला कधी कधी सुस्ती यायला लागते ना. तसा एक पैलवान असतो, मग त्यांचे शिष्य त्यांना डाव शिकवतो. फार दिवस झाले पैलवान, चला कुस्ती खेळू आपण. सुस्ती आल्यावर कुस्ती खेळू. तसं भगवंताला सुस्ती येते. सुस्तीवाले भगवान म्हणतात, चला तुम्ही पुढे जा, आपण कुस्ती खेळू. कारण भगवंताचा शत्रू होण्याकरता सुद्धा बल पाहिजे ना. हिरण्याक्ष हिरण्यकश्यप साधारण होते का? हे वैकुंठाचे द्वारपाल होते. सनत कुमारांच्या शापाने आसुरी जन्म त्यांना मिळाला. अशा प्रकारे कश्यप आणि दितीच्या उदरी हिरण्याक्ष हिरण्यकश्यप. दिती, कश्यपाला 2 पत्न्या होत्या, दिती आणि अदिती. अदिती पासून झाले ते देव, दिती पासून झाले ते दानव. कश्यप एकच आहेत, एकाच बापाच्या 2 पत्न्या, दोन्ही पत्न्यांपासून झाले देव आणि दानव. माता भिन्न आहेत, बाप एकच आहे. अदिती म्हणजे अभेद बुद्धी, दिती म्हणजे भेद बुद्धी, कश्यप म्हणजे आत्मा. आत्म्याचा भेद बुद्धीशी जेव्हा संयोग होतो त्यावेळेला दानव जन्माला येतात. आत्म्याचा अभेद बुद्धीशी संयोग होतो तेव्हा देव जन्माला येतात. कश्यप शब्दाचा अर्थ काय? कश्यप. कश्यप शब्दाला उलट करा, पश्यक. कश्यप शब्द उलटा केल्यानंतर काय होतं? पश्यक. काही वेळेला शब्दाचा अर्थ उलटा करून अर्थ करायचा असतो. ही सुद्धा अर्थ करण्याची एक प्रक्रिया आहे. याला लय प्रकार म्हणतो. एक सृष्टीक्रम आहे, दुसरा लय क्रम आहे. लय क्रमातून अर्थ काढायचा आहे. कश्यप शब्दाचा अर्थ पश्यक. पश्य संस्कृतमध्ये धातू आहेत. पश्य धातूचा अर्थ आहे पश्य म्हणजे पाहणे, म्हणजे द्रष्टा. द्रष्टा कोण आहेत? आत्मा आहेत. आत्मा द्रष्टा आहेत, म्हणजे कश्यप म्हणजे आत्मा. ब्राह्मण पूजा करता म्हणतात गोत्रोच्चार करा. एखादा गोत्र जर माहित नसेल तर कश्यप गोत्र सांगितलं जातं. कश्यप म्हणजे आत्मा. या आत्म्याचा अभेद बुद्धीशी संयोग झाला अदितीशी, तेव्हा देव जन्माला आले. या आत्म्याचा भेद बुद्धीशी संयोग झाला तेव्हा दानव जन्माला आले. एक दिवस सायंकाळची वेळ, कश्यप ऋषी देवपूजेला बसले असताना दिती त्या ठिकाणी आली आणि दितीने कश्यप ऋषींशी विषय भोगाची इच्छा व्यक्त केली. कश्यप ऋषींनी सांगितले ही वेळ उचित नाही आहे, पण तो ऐकलं नाही आणि दितीच्या दुराग्रहाला कश्यप ऋषी बळी पडले. पण कश्यपाने सांगितलं तुला 2 पुत्र जन्माला येतील आणि ते दोन्ही राक्षस जन्माला येतील. दिती म्हणले मला राक्षस पुत्र नकोय, पण तू कर्म तसं केलेलं आहे. बाबळीचं रोप लावलं तर आंबे कसे काय लागतील? काट्याचे येणार आहेत. दुःख प्राप्त होण्याचं कर्म केलं, सुखाची इच्छा आपण कशी करू शकतो? कडुलिंबाचा रस काढला, हा गोड का लागत नाही? तो गोड कसा लागेल? रसच कडुलिंबाचा आहे. तू कर्म तसं केलाय. राक्षस पुत्राला जन्माला येतील. शास्त्र सांगतं, शास्त्रामध्ये 16 संस्कार सांगितले ना. या 16 संस्कारामध्ये पहिला संस्कार गर्भधान संस्कार. गर्भधारण करताना पती पत्नीच्या मनामध्ये जो विचार असतो तो विचार बालकामध्ये येत असतो. नवे नवे वेळेचं सुद्धा महत्व असतं. सायं संध्या प्रातः संध्या संधीची वेळ असते. अशा वेळेला गर्भधारण करणं शास्त्रामध्ये अपराध आहेत. आणि अशा वेळेला जर गर्भधारण केला गेला तर जन्माला येणारं मूल हे दृष्ट निघतं, राक्षस प्रवृत्तीचं निघतं. कश्यपापासून दितीला राक्षस जन्माला याचं कारण दितीने सांगितलं मला राक्षस पुत्र नकोय. सांगितलं आता होणार आहेत, कर्म घडलेत. पण तुझा पुत्र जरी राक्षस असला
तरी तुझा नातू भक्त निघणार आहेत. आणि मग हिरण्यकश्यपूचा पुत्र म्हणजे दितीचा नातू प्रल्हाद भक्त निघाला. कश्यप ऋषींनी सांगितलं, कश्यप ऋषींनी सांगितलं हिरण्याक्षाच्या वधाचाही प्रसंग या ठिकाणी येतो. हिरण्याक्षाला ठार मारण्याकरता भगवंतांनी वराह रूप धारण केलं. वरा म्हणजे काय? वरा म्हणजे संतोष, हिरण्याक्ष म्हणजे लोभ. श्रीमद भागवत ही समाधी भाषा आहे. लौकिक दृष्टीने या कथेकडे पाहायचं नाही श्रीमद भागवताची. हिरण्याक्ष म्हणजे काय? हिरण्य म्हणजे धन, अक्ष म्हणजे डोळा. ज्याला डोळ्यामध्ये धनाशिवाय काहीच दिसत नाही त्याला हिरण्याक्ष म्हणतात. फक्त पैसा. पैसा म्हारा परमेश्वर, पत्नी म्हारी गुरु, छैया छोरा म्हारा शालिग्राम पूजा केनी करू. फक्त पैसा. जगामध्ये अनेक हिरण्याक्ष आहेत, तेव्हा एकच होता, सब पैसों के भाई अपना साथी नहीं कोई, अपना साथी नहीं कोई, सब पैसों के भाई अपना साथी नहीं कोई, अपना साथी नहीं कोई, सब पैसों के भाई. जब लगा अपने पल्लों में पैसा, जब लगा अपने पल्लों में पैसा, सब ही सलाम करे, सब ही सलाम करे. अपना पैसा निकल गया तो, अपना पैसा निकल गया तो, कोई मीठा नहीं बोले, अपना साथी नहीं कोई, सब पैसा के भाई अपना साथ नहीं कोई, अपना साथ नहीं कोई, सब पैसा के भाई. ज्याला पैशाशिवाय दुसरं काही दिसत नाही त्याला हिरण्याक्ष म्हणतात. हिरण्य म्हणजे धन, अक्ष म्हणजे डोळा, डोळ्यात फक्त धन दिसत म्हणजे हिरण्याक्ष म्हणजे लोभ. या हिरण्याक्षाबद्दल वर्णन येतं, याने पृथ्वी समुद्रात फेकली. याचा अर्थ लोभ्याला पृथ्वीचं राज्य कमी पडतं. म्हणून भगवंतांनी वराह अवतार धारण केला. ते रस्सा तळाला गेलेल्या पृथ्वीला बाहेर काढलं. या वराहाची उत्पत्ती कडून झाली. पृथ्वी जेव्हा रस्सा तळाला गेली, ब्रह्माजी क्रोधायमान झाले आणि ब्रह्मदेवाने दीर्घ श्वास घेतला. आणि ब्रह्मदेवाने दीर्घ श्वास घेतल्यापासून ब्रह्मदेवाच्या श्वासातून ज्यांची उत्पत्ती झाली म्हणून नाव पडलं वाराह. वारा म्हणजे नाकातून निघालेला वारा, त्या वाऱ्यापासून उत्पत्ती झाली म्हणून नाव पडलं वाराह. हे वाराह भगवान भव्य दिव्य रूप धारण करून ज्यांनी रसातळातून पृथ्वीला बाहेर काढलं आणि हिरण्याक्षाचा वध केला. याचा अर्थ वाराह म्हणजे संतोष. सर्वात संतुष्ट प्राणी म्हणजे वराह. बघा त्याच्या चेहऱ्यावर कधी नाराजी आहे का वराहाच्या? खायला काय गुलाबजाम आहे का? कसा दष्टपुष्ट आहे, चेहऱ्यावर कधीच नाराजी नाही. प्रतिकूल परिस्थितीमध्ये कसं समाधान प्राप्त करायचं असेल हे शिकायचं असेल तर वराहाकडून शिका. सर्वात घाण पदार्थामध्ये राहतो तरी पण संतुष्ट आहे. वराह म्हणजे संतोष. संतोषाने लोभाचा नाश करायचा असतो. मग वराह अवतार धारण करून भगवंतांनी हिरण्याक्षाचा वध केला. पण हिरण्यकश्यपाला क्रोधाला माझ्या भावाचा आहे विष्णूने वध केला. एक दिवस विष्णूला मी मारल्याशिवाय राहणार नाही. 10 प्रकारच्या सृष्टीची उत्पत्ती केली. ब्रह्मदेवाच्या उजव्या अंगापासून मनु महाराजांची उत्पत्ती झाली. डाव्या अंगापासून शत्रुपाची उत्पत्ती झाली. या मनु शत्रुपाचा विवाह केला.
मनु महाराजांना शत्रुपासून 2 पुत्र आणि 3 कन्या झाल्या. प्रथमतः कन्यांच्या वंशाचं वर्णन केलेलं आहे. आकुती, देवाहुती आणि प्रसूती या 3 कन्या झालेल्या आहेत मनूपासून शत्रुपेला. आणि 2 पुत्र झाले, प्रियव्रत आणि उत्तानपाद 2 पुत्र झाले. त्यामध्ये कर्दम देवाहुतीचा प्रसंग तो फार सुंदर आहे. कर्दम देवाहुती, कर्दम ऋषी आहेत, तपस्वी होते, खूप तपस्या केली. भगवान परमात्मा प्रकट झाले आणि भगवंतांनी सांगितलं आजपासून 3 दिवसानंतर तुझा विवाह होणार आहे. मग मोठे ऋषी तपस्वी तपस्या केल्यानंतर विवाहाची काय इच्छा आहे? विवाह करणं अपराध नाही आहे, विवाह करणं दोष नाही आहे. असंयमी साधू बनण्यापेक्षा विवाह करून गृहस्थाश्रम स्वीकारावा. मनावर जर आपला ताबा नसेल तर निरर्थक संन्यास घेऊन वितंड करू नये. कर्दम ऋषींना सांगितलं विवाह करा. कर्दम ऋषींच्या मनातही काही सूक्ष्म वासना असतात, अनंत जन्माचे संस्कार असतात. दुधामध्ये जर एखादा केर पडलेला असेल, दूध उकळताना तो केर कधी कधी चमकतो, अदृश्य होतो, चमकतो, अदृश्य होतो. आपल्या अंतःकरणामध्ये विषयाचा केर कुठेतरी असेल, कधीतरी तो चमकतो, तो पतनाला कारण ठरतो. अग्नी विझवला पण अग्नीचा कण जर शिल्लक असेल, अग्नीची ठिणगी जर शिल्लक असेल, तर अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्यानंतर त्या अग्नीच्या ठिणगीचा कधी भडक्यात रूपांतर होईल सांगता येत नसतं. अंतःकरणामध्ये विषयाचा विकाराची ठिणगी असेल तर ती पतनाला कारण ठरते. म्हणून संयम असावा. संयम नसेल तर ग्रस्ताश्रम अवश्य स्वीकारावा. ग्रस्ताश्रमापेक्षा श्रेष्ठ काही नाही. कर्दम ऋषीने सांगितलं प्रभू मी ग्रस्ताश्रम स्वीकारेल, पण माझी एक अट आहे. काय अट आहे? तुम्हाला माझ्या घरी पुत्र रूपाने यावं लागेल. तुम्ही जर माझ्या घरी पुत्र रूपाने येत असाल तर मी ग्रस्ताश्रम स्वीकारेल. भगवान सांगतात काही हरकत नाही, मी तयार आहे. भगवंतांनी अवतार धारण करण्याकरता माता पिता सुद्धा पवित्र सुचिरभूत असायला पाहिजे. त्यानंतर 3 दिवसानंतर मनु महाराज शत्रुपा राणी आपल्या कन्येला घेऊन आले देवाहुतीला. या देवाहुतीची अट होती मी विवाह करेल तर विरक्त महात्म्याशी करेल, मी राजकुमाराशी विवाह करणार नाही. त्याला नारदांनी सल्ला दिला होता हिच्याकरता योग्य वर ते म्हणजे कर्दम ऋषी आहेत. मग कर्दम ऋषींच्या आश्रमामध्ये देवाहुतीला घेऊन शत्रुपा आणि मनु महाराज आले. कर्दम ऋषींनी सांगितलं ठीक आहे. तिघांना 3 आसनं दिली बसायला. एका आसनावर मनु महाराज बसले, दुसऱ्या आसनावर शत्रुपा राणी बसली आणि तिसऱ्या आसनावर कर्दम ऋषींनी खुणवलं बसा देवाहुतीला. पण ती आजच्या काळातली नव्हती. आजच्या काळातली जर स्थिती म्हणली असती तर लग्नाच्या अगोदर बसायला आसन जर नवरा टाकून देत पुढे आपल्याच ताब्यात आहेत. ती धर्मसंकटात पडली. आसनावर बसाव तर मर्यादा भंग होईल आणि नाही बसाव तर दिलेल्या आसनाचा अपमानही होतो. बाकी परीक्षा आहे का जीवनभर साथी बनवायचे आहेत ना. अशा प्रसंगात योग्य निर्णय घेऊ शकते किंवा नाही हे जाणून घ्यायचं होतं कर्दम ऋषींना. आयुष्य काढायचंय ना, कधी कधी परीक्षा घ्यावी लागते. देवाहुतीने कर्दम ऋषींकडे पाहिलं, स्मित हास्य केलं, खाली बसली. आसनाच्या खाली बसली पण आसनावर उजवा हात ठेवला. याचा अर्थ तुम्ही दिलेल्या आसनाचा मी स्वीकार करते, पण मर्यादा म्हणून ती खाली बसली. काही ठिकाणी काही मर्यादा पाळावं लागतं. कर्दम ऋषीने होकार दिला काय हरकत नाही, मी विवाह करायला तयार आहे, पण माझी एक अट आहे. मान्य असेल तर ठीक आहे, नाही तर तुम्ही ठरवा काय करायचं ते. काय अट आहे? एक अपत्य झाल्याच्या नंतर मी घराचा त्याग करीन.
देवावतीने ती अट मान्य केली. कर्दम देवावतीचा विवाह झाला. 10 बाय 10 ती झोपडी आणि त्याच्यामध्ये आता यांचा संसार हे ध्यानस्थ बसले. ध्यानस्थ बसले, यांना समाधी लागली ना हो कर्दम ऋषींना. आणि समाधी लागली, समाधीमध्ये बसले आणि जेव्हा त्यांचे डोळे उघडले तेव्हा इतका काळ निघून गेलेला होता, ही देवावती म्हातारी झालेली होती. कर्दम ऋषी म्हणले, आपण कोण? म्हणजे मी तुमची पत्नी. इतके दिवस काय करीत होते? तुमची सेवा करीत होते. तुम्हाला लागली समाधी, मी करीत होते सेवा. मग समाधी लागली मला, तू माहेरी का गेली? माहेर जाण्याचं कारण काय? मी तुम्हाला वरलेत. एक वाचस्पती मिश्र नावाचे एक संत होते, त्यांनी ग्रंथ लिहिले, भामती निबंध. भामती निबंध नावाचे ग्रंथ आहेत वेदांत विषयावर. या ग्रंथाचं लिखाण 36 वर्ष चालू होतं. 36 वर्षामध्ये देहाचं भान त्यांना नव्हतं, संसाराचं भान नव्हतं. पत्नी आली, लग्न झालं, आई मेली, काहीच भान नव्हतं. ग्रंथ पूर्ण झाला, फक्त ग्रंथाला नाव काय द्यायचं एवढं शीर्षक राहिलेलं होतं. तेवढ्यात पत्नी त्या ठिकाणी आली. पूर्वी तेलाचे दिवे असायचे, त्या दिव्याला काजळी आलेली होती. ती काजळी दूर करण्याकरता पत्नी त्या ठिकाणी आली आणि पत्नीला त्यांनी पाहिलं आणि विचारलं, आपण कोण? अहो म्हणले, मी तुमची पत्नी. लग्न कधी झालं माझं? म्हणले, आपलं लग्न होऊन 36 वर्ष झाले. आई कुठे आहेत? आईला मरून 10 वर्ष झाले. म्हणजे तू काय करीत होते? मी तुमची सेवा करीत होते. वाचस्पती मिश्रांच्या नेत्र सजल झाले. तू किती सेवा केलीस? म्हणजे माझ्या ग्रंथ लिखाणामध्ये तू विक्षेप केला नाही, तुझ्यामुळेच मी हा ग्रंथ लिहू शकलो. त्याच्या पत्नीचं नाव होतं भामती, म्हणून त्यांनी ग्रंथाचं नाव दिलं भामती. पत्नीचं नाव त्या ग्रंथाला दिलं, तुझ्यामुळे हा ग्रंथ लिहू शकलो. आज इथं कर्दम ऋषीचा तोच प्रसंग आहे. कर्दम म्हणजे काय? कर म्हणजे इंद्रिय, दम म्हणजे दमन करणे. इंद्रियांवर जसं कंट्रोल आहे, ताबा आहे, त्याला कर्दम म्हणतात. आणि देवाहुती, देव अधिक आहुत. देवाहुती, आहूत करणे म्हणजे अर्पण करणे. आपली बुद्धी देवाला समर्पित करणं म्हणजे देवाहुती. कर्दम देवाहुतीच्या पुत्री कपिल मुनी जन्माला येतात. महाराज, कर्दम ऋषीचे नेत्र सजल झाले. देवाहुती, किती सेवा केलीस तू. तुझ्या जागेवर एखादी दुसरी असली निघून गेली असती. काय इच्छा आहे तुझी? आज मी प्रसन्न आहे. सांगितलं, इच्छा काही नाही. ग्रस्ताश्रमामध्ये एकच इच्छा होती, कारण विवाहाच्या वेळेला तुम्ही सांगितलं होतं, एक आपत्य झाल्यानंतर मी घराचा त्याग करेल. एक आपत्य आपल्या प्रपंचात असावं ही इच्छा आहे. कर्दम ऋषी संतुष्ट झाले. आपल्या तपस्येच्या बळावर कर्दम ऋषींनी सुंदरशा प्रकारे विमान तयार केलं. भागवतामध्ये वर्णन आहे. विमान ही संकल्पना आजची नाही आहे. रामाच्या काळामध्ये पुष्पक विमान होतं. कर्दम ऋषी यांनी 100 वर्ष विमानामध्ये विचरण केलंय. आणि कर्दम ऋषी निर्माण केलं विमान असं होतं, त्याला इंधनाची गरज नव्हती, पायलटची गरज नव्हती. आता सुद्धा बिगर ड्रायव्हरच्या गाड्या निघल्या ना हो. आपल्याकडे नाही चालत अजून. पूर्वी सुद्धा काही दिवसांतर बिगर इंधनाचे सुद्धा गाड्या निघणार आहेत. इंधनाची गरज पडणार नाही. आपल्या भारतीय मुलांनी आणि ते संशोधन केलंय. त्यांचं मत आहे, एकदा गाडी चार्जिंग केल्यानंतर ती चालणार, तिच्या वेगामध्ये तेवढी वीज निर्माण होईल की ज्या विजेवरती चालेल. आता इलेक्ट्रिक गाड्या निघल्यात ना, याच्या पुढचं व्हर्जन सांगतो तुम्हाला. चार्जिंगची सुद्धा गरज पडणार नाही, इंधनच लागणार नाही. पूर्वी बघा, लोक सायकलला डायनामा लावायचे. रात्री काही प्रवास करायचा असेल तर डायनामावर काय व्हायचं, लाईट लागायचं ना. गाडी चालणार, त्या गाडीच्या वेगातून जी वीज निर्माण होणार आहे त्या विजेवरच ती गाडी चालणार. हे तंत्रज्ञान त्यावेळेला कर्दम ऋषींनी डेव्हलप केलेलं होतं, जे भागवतात वर्णन आहेत.
100 वर्ष कर्दम ऋषींनी त्या विमानात विहार केला होता. त्या काळामध्ये त्यांना 9 कन्या झाल्यात. जेव्हा पहिली कन्या झाली सांगितलं मी आता घराचा त्याग करणार. देवावती म्हणली कन्या जाईल निघून. पुत्र झाल्याशिवाय अपत्य शब्द पूर्ण होत नाही. 9 कन्या झाल्या आणि 10वा पुत्र झाला. त्याचं नाव आहे कपिल. हे सांख्य शास्त्राचे प्रवक्ते आहेत कपिल मुनी. म्हणे आता मला त्याग करायला काय हरकत आहे. सांगितलं काय हरकत नाही, परंतु मुलींचे लग्न कोण करील. संसारात अडकलं म्हणजे असंच असतं, बाहेर पडणं अवघडच आहे. कोसलियाने घर सुदृढ पै केले, दोन्ही दार लिंपून आत गुंतू गुंतू मेले. कोश किडा असताना दरवाजाच ठेवत नाही, मध्येच मरतो. तसा संसारी म्हणून गुदमरून मरतो. पती पत्नीचं जमत नाही, दररोज शिव्या खातो, पण बाहेर पडायची हिंमत नाही. मुलाचं बापाचं जमत नसलं तरी घर सोडता येत नाही. सासू सोनाचं जमत नसलं तरी घर सोडता येत नाही. पती पत्नी जमत नसलं तरी घर सोडता येत नाही. एकमेकाला सांभाळावं लागतं. ही सुद्धा तपस्याच आहेत. केवळ साधू संत तपस्वी नाही, तुम्ही संसार लोक फार मोठे तपस्वीच आहेत. एवढं सहन करतात दररोज, तपस्या नाही का हो? काय काय सहन करतात तुम्ही. लोक पुढे बोलत नाही कोणी, सगळं सहन करून घेतात. हे सहन करून करून बघा आमचे पुरुष बघा. पुरुषांच्या डोक्याला टक्कल असतं, महिलांना का नाही बरं. याचं कारण सांगू का. आमच्या महिलांचा माता बहिणी एक स्वभाव असतो. घरात काय घडलं ना शेजारणीला सांगून मोकळा होता. मन हलकं होतं लोकांना सांगितलं म्हणजे. शेजारणीने सांगून हलक्या फुलक्या होतात, दोन्ही रडतात. माझी सासू अशी म्हणते, सून तशी, ती म्हणते नवरा असा. एकमेकाला सांगतात, रडतात, हलक्या फुलक्या होतात, पुन्हा कामाला निघून जातात, टेन्शन फ्री होतात. माणूस कोणाला सांगतच नाही. मनातल्या मनात तगमग करतो, मनातल्या मनात जळतो. त्याच्यामुळे ते डोक्यात केस जायला लागतात, डोकं तापून तापून. हे सहन करणे सुद्धा तपस्याच आहेत. या ठिकाणी कर्दम ऋषींना सांगितलं आता विवाह कोण करील. या 9 कन्यांच्या विवाहाची जबाबदारी ब्रह्मदेवाने घेतली. कर्दम ऋषींच्या 9 कन्यांचा विवाह झाला. कला, अनसूया, श्रद्धा, गती, ख्याती, शांती, हविर्भू, क्रिया, अरुंधती हे कर्दम ऋषींच्या कन्यांचे नाव आहेत. कलाचा विवाह मरीची ऋषींशी झाला. श्रद्धाचा विवाह अंगिराशी झाला. गतीचा विवाह पुलह ऋषींशी झाला. ख्यातीचा विवाह भृगुशी झाला. शांतीचा विवाह अथर्व ऋषींशी झाला. अनसूयेचा विवाह अत्रींशी झाला. हविर्भूचा विवाह पुलस्त ऋषींशी झाला. क्रियाचा विवाह कृतु ऋषींशी झाला. अरुंधतीचा विवाह वशिष्ठांशी झाला. कर्दम ऋषींच्या 9 कन्यांचे विवाह झाले. आणि 10वा पुतळा कपिल महाराज. कपिल भगवान की जय. कर्दम ऋषींनी सांगितलं आता पुत्र झाला, आता मी माझ्या वचनातून मुक्त झालो. कर्दम ऋषींनी घराचा त्याग केला आणि वनात निघून गेले. या ठिकाणी एक प्रश्न निर्माण होतो. आपण भक्ती कशा करता करतो. भगवंता करता करतो ना. मग भक्ती जर भगवंता करता करतो आणि भगवान जर पुत्र रूपाने संसारात आलेला आहे, आता घर सोडण्याची गरज काय. कर्दम ऋषीने घराचा त्याग का केला. 9 कन्यांचे विवाह झाले. पुत्र झाला कपिल. पुत्र तर भगवान आहेत. मग भगवान जर पुत्र बनून संसारात आला असेल तर अशा संसाराचा त्याग का करावा. तरी कर्दम ऋषीने त्याग केला. याचं कारण आहे. काय कारण आहे. साधना कल्पवृक्ष आहे. साधना रूपी कल्पवृक्षाला प्राप्त झालेलं फळ म्हणजे भगवत प्राप्ती. पण फळ प्राप्ती झाल्यानंतर वृक्षाचा त्याग करायचा नसतो. आंब्याचं झाड आहे. आंब्याला खूप आंबे लागले. आंबे चाखावे, आनंद आहेत. मग आंबे खाल्यावर झाड तोडून टाकतो का आपण. नाही ना. साधना कल्पवृक्ष आहेत.
साधनारूपी कल्पवृक्षाला प्राप्त झालेलं फळ म्हणजे भगवत प्राप्ती. म्हणून भगवत प्राप्ती जरी झाली तरी साधना सोडायची नसते. हा संदेश त्या ठिकाणी कर्दम ऋषींनी दिला. साधना चालू असेल, भगवान अनेक वेळा येईल, अनेक वेळा जाईल, पण साधना सोडायची नाही. त्यानंतर कपिल महाराज एक दिवस आपल्या मस्जिद होते. देवावती सळा संमर्जन केलं, एक आसन टाकलं आणि आसनावर कपिल महाराजांना बसवलं आणि कपिलाची पूजा केली. कपिलांनी विचारलं, मातोश्री तू माझी आई आहेस, माझी पूजा का करते? वास्तविक मी आईची पूजा करायला पाहिजे. सांगितलं, मी आजपर्यंत तुला पुत्र समजत होते, पण तू पुत्र नाही, तू तर प्रत्यक्ष भगवान आहे. आणि देवावतीने कपिलांना गुरु मानलं. व्यावहारिक नातं कुठलं असू शकतं. मुलगा आईचा गुरु असू शकतो, आई मुलाचे गुरु असू शकते, पत्नी पतीचे गुरु असू शकते, भाऊ भावाचा गुरु असू शकतो. ज्ञानेश्वर महाराज निवृत्तनाथ महाराज भावाचं नातं होतं, पण निवृत्तनाथ महाराज ज्ञानेश्वर महाराजचे गुरु होते. परमार्थ दृष्टीने निवृत्तनाथ महाराज गुरु होते, व्यवहार दृष्टीने भाऊ होते. आणि कपिल देवावती संवाद फार विस्तृत आहेत. आपल्याला एवढं विस्तृत वर्णन करायला वेळ नाही आहे, कारण उद्या कृष्ण जन्मोत्सव आपल्याला करायचा. दशम स्कंद आपला अजून तृतीय स्कंद चालू आहे. संक्षिप्त कथा घेऊन आपल्याला दशम स्कंदापर्यंत पोहोचायचं आहे. उद्या रात्री 10 वाजेच्या दरम्यान शेवटच्या प्रसंगी आपण उत्सव सुरू, जन्मोत्सव, कृष्ण जन्मोत्सव होईल. तर माता देवावतीने कपिल ऋषींना काही प्रश्न विचारले, खूप आध्यात्मिक विषय आहेत. जास्त सखोलामध्ये मी जाणार नाही. एक प्रश्न विचारला देवावती, बंधन कुणाला आहे? आत्म्याला आहे, मनाला आहे का देहाला आहे? आणि मनाला वश करण्याकरता आपण काय केलं पाहिजे? मनाची चंचलता दूर होण्याकरता काय केलं पाहिजे? मनोधावते सर्वत्र मदोन्मत्त गजेंद्रवत. उन्मत्त झालेल्या गजेंद्राला जसा अंकुश असतो त्याप्रमाणे मनाला ज्ञान अंकुश पाहिजे. आणि हा जीव अनेक वेळा गर्भामध्ये येतो. कशा कशा प्रकारे गर्भाच्या त्या जीवाच्या अवस्था असतात, या अवस्थेचं वर्णन सुद्धा कपिल मुनींनी फार सुंदर केलेलं आहे. संक्षिप्त सांगेल. सांगितलंय पहिल्या महिन्यामध्ये मस्तक निर्माण होत त्या बाळाचं. दुसऱ्या महिन्यामध्ये हात पायादी अवयव निर्माण व्हायला सुरुवात होते. तिसऱ्या महिन्यामध्ये नख, रोम, हाडे हे निर्माण होतात. चौथ्या महिन्यामध्ये मांसादी धातू निर्माण व्हायला लागतात. 5व्या महिन्यामध्ये त्याला तहान भूकाची भावना निर्माण व्हायला लागते. 6व्या महिन्यामध्ये आणि शरीर जवळजवळ त्याचं पूर्ण व्हायला लागतं. 7व्या महिन्यामध्ये नख आणि केस वगैरे निर्माण होतात. 8व्या महिन्यामध्ये त्याला पूर्वजन्मीचं स्मरण असतं. 7व्या महिन्यामध्ये शरीर पूर्ण झालेलं असतं. 6व्या महिन्यापासून त्याला बाहेरच्या भावना कळायला लागतात. अनेक उदाहरणं आहेत. अर्जुनाने ज्यावेळेला सुभद्रेला चक्रव्यूहाचं वर्णन करून सांगितलं, तेव्हा ती गर्भवती होती. तिच्या उदरामध्ये पुत्र होता, अभिमन्यू.
त्या वर्णन अभिमन्यूने गर्भात ऐकलं. त्या चक्रव्यूहामध्ये प्रवेश कसा करायचा हे ऐकलं. त्यानंतर तिला झोप लागली, त्यामुळे पुढचं ऐकू शकले नाही. त्यामुळं अभिमन्यूने चक्रव्यूहात प्रवेश केला, पण बाहेर पडता आला नाही. हे अभिमन्यूने गर्भात ऐकलेलं होतं. गर्भावस्थेमध्ये असताना भागवत, ज्ञानेश्वरी आदी ग्रंथ आपण वाचावे. गर्भस्थ बालकावरचा परिणाम होतो. सात्विक मूल जन्माला यावं असं वाटत असेल तर गर्भापासून त्या मुलावर आपण संस्कार करणं गरजेचं आहे. षोडश संस्कारामध्ये पुंसवन संस्कार, सिमंदन संस्कार हे 2 संस्कार गर्भावस्थेत असताना करायचे असतात. आणि चौथा जातकर्म संस्कार हा जन्माच्या दिवशी करायचा असतो. ज्या दिवशी बाळाचा जन्म होतो त्या दिवशी बाळाच्या जिभेवरून सुवर्ण फिरवतात. सुवर्णामध्ये एक विद्युत शक्ती आहे. पुढं आयुष्यात तो मुलगा कधी रोगी होणार नाही. निरोगी शरीर, रोग प्रतिकार शक्ती वाढते आणि बुद्धीची तीव्रता वाढते. ज्या दिवशी मुलाचा जन्म होतो त्या दिवशी जर त्याच्या जिभेवरून सुवर्ण फिरवलं तर हे वैदिक प्रक्रिया आहे. जातकर्म संस्कारामध्ये याचं वर्णन येतं. तर अशा प्रकारे कपिल देवावती संवाद खूप विस्तृत आहेत. एवढा विस्तार आपल्याला करता येणार नाही. आकुती, देवावती, प्रसूती 3 कन्या. देवावतीचं वर्णन आलं. आकुतीचा विवाह रुची नामक प्रजापतीशी झाला आणि प्रसूती जी होती दक्ष प्रजापतीशी प्रसूतीचा विवाह झाला. या दक्ष प्रजापतीपासून प्रसूतीला 16 कन्या झाल्या. त्यापैकी एक सती नावाची कन्या, जिचा विवाह भगवान शिवाशी झाला. दक्षालाही सोयरीक मान्य नव्हती, पण सती शिवभक्त होती. सतीने सांगितलं मी विवाह करेल तर शिवाशीच करेल. त्यामुळे दक्षाचा नाईलाज झाला आणि नाईलाजाने दक्षाने भगवान शिवाशी सतीचा विवाह केला. परंतु नेहमी प्रेम नसेल तर नेहमी खटके उडत राहतात कोणत्या कोणत्या निमित्ताने. कारण भगवान शिव दक्षाला पसंत नव्हते. कोणी असो जावई कसा पाहिजे, अपडेटेड पाहिजे ना. आता हे जावई जटा काय धारण केलंय, अंगाला भस्म काय लावतंय, व्याघ्रंभर काय परिधान करतंय, गळ्यात काय साप, अशी जावई काय कशी काय पसंत करेल कोणी. दक्षाला पसंत नव्हतं. सतीने सांगितलं मी विवाह करेल तर भगवान शिवाशीच करेल. शेवटी झाला विवाह. एक दिवस असा प्रसंग घडला. एक सभा होती देवदेवतांची. त्या सभेमध्ये अध्यक्षपद दक्ष प्रजापतीला दिलेलं होतं. अध्यक्ष आल्यानंतर सगळे उभे राहिले. फक्त भगवान विष्णू आणि भगवान शिव बसलेले होते. भगवान शिव ध्यानस्थ होते. सर्व उभे राहिले आणि शिव उभा नाही राहिला. दक्षाला राग. सभेमध्ये अध्यक्षीय भाषण शेवटी असतं ना, पण अध्यक्ष आल्याबरोबर बोलायला सुरुवात करायला. आपल्या सभेमध्ये काही असभ्य लोक बसलेले आहेत. सगळे एकमेकाला पाहायला लागले. अध्यक्ष कोण असभ्य म्हणतात, काय एकमेकाकडे पाहतात. हा शिव बसलाय, हा सभ्य लोकात राहील तर सभ्यता कळेल. भूते वेताळे नाचती हर्षयुक्त उमापती भूता घेतात राहतो, याला काय सभ्यता कळेल. अहंकारी माणसाचा सन्मान जर नाही झाला तर अहंकारी माणूस अपमान समजतो. भगवान शिव ध्यानस्थ होते. उभा राहिला नाही, सन्मान करू शकला नाही. असभ्य आहेत, चिताभस्म लावतो. नंदिकेश्वर दक्ष पुढे बोलू नकोस. नंदिकेश्वराचे आणि दक्षाचे वाद व्हायला लागले. भगवान शिवने ठरवलं जिथं विवाद असते तिथे थांबू नये. भगवान शिवानी सभा त्याग केला. भगवान शिव निघून गेले, बोलले नाही काही. पण दक्षाला तो अपमान वाटला. एक दिवस या शिवाचा सुद्धा मी अपमान केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून
दक्षाने एक यज्ञाचा आरंभ केला आणि शिवाला मुद्दाम निमंत्रित केलं नाही. आकाश मार्गाने काही विमानं जाताना सतीने पाहिलं, एक विमान थांबवलं. कुठं चाललंय? सती तुला माहित नाही? तुझ्या बापाच्या घरी येत नाही, तुला माहित नाही? काही लोक बघा बोलताना वरून गोड गोड बोलतात, पण टोचेल असं बोलतात. सती तुझ्या बापाच्या घरी येत नाही, तुला माहित नाही असं म्हणते, गेले निघून. असं कसं काय झालं? मला का नाही निरोप दिला? सती आली आपल्या पतींकडे. भगवान शिव ध्यानस्थ होते. अहो हो, एक बातमी आहे, तुम्हाला माहितीये का? आणि काय झालं? अहो तुमच्या सासऱ्याकडे यज्ञ आहेत. प्रजापतिस्ते श्वशुरस्य सांप्रतम निर्यापितो यज्ञ महोत्सव किल वयं च तत्रा वृषरामराजवामते यथार्थितास्मि विबुधार्जुन प्रजापतिस्त्वं श्वशुरस्य सांप्रतम. दक्ष प्रजापती तुमचे सासरे, तुमच्या सासऱ्याकडे यज्ञ आहे ना, चला आपण सुद्धा. सती निरोप फार चांगला आणलायस तू, पण पुढे सांगितलं जिथं प्रेम नाही तिथं जाऊ नये. प्रेम नाही असं कसं काय? माझ्या बापाचं प्रेम नाही असं कसं काय म्हणतो तुम्ही? सतीला माहित नाहीये. भगवान शिवाने तो प्रसंग सांगितला. एक दिवस सभा असताना मी ध्यानस्थ होतो, तुझ्या पित्याला राग आला आणि हा यज्ञच आपल्या अपमाना करताय, आपण जावं कशा करता? सतीचे भगवान शिवचे वाद झाले. सती म्हणले नाही मी जाणार. भगवान शिव म्हणले जाऊ नकोस. सती म्हणली मी जाणार. भगवान शिव म्हणले जाऊ नकोस. सती म्हणली मी जाणार. जाणार तर जा. ऐकत नाही तुझा. निघाली सती. भगवान मधून डोळे उघडून पाय, खरंच जाते का काय? थोड्या वेळात मागं आली. जा ना, तुला जा सांगितलं ना. मोकळे म्हणून सांगा. अगं सती, तुला विरोध माझा नाही आहे, पण जिथं प्रेम नाही तिथं दोन गोष्टी घडतात. ऐकून ठेव. जेव्हा आपलेच लोक आपला अपमान करतात, तो अपमान सहन होत नसतो. एकतर तो अपमान सहन केला पाहिजे, आणि अपमान जर सहन झाला नाही तर काही बरं वाईट होण्याची शक्यता असते. परक्याने केलेला अपमान सहन होऊ शकतो, पण आपले जेव्हा आपला अपमान करतात तो सहन होत नसतो. तुझा स्वभाव मी जाणतो, तुला ते सहन होणार नाही, म्हणून मी म्हणतो जाऊ नकोस. सती ऐकायला तयार नाही. भगवान शिवाने काही शिवगण सतीच्या सोबत दिले. जा. आणि शिवगणासह सती दक्षाच्या यज्ञामध्ये प्रविष्ट झाली. सतीचा कोणी सन्मान केला नाही. दक्षाची सक्त ताकीद होती. शिव आणि शिव संबंधित जो कोणी असेल त्याचा जो सन्मान करील तो माझा शत्रू आहे. सतीने दक्षाच्या यज्ञ मंडपामध्ये प्रवेश केला. कोणी बोलत नव्हतं. बहिणी तर हसत होत्या. ज्या बहिणींबरोबर आपण स्वतः एकत्रित खेळलो, कुदलो, आनंद घेतला, त्या बहिणी आज हसतायत आपल्याला पाहून. भगवान शिवाच्या त्या शब्दाचं स्मरण झालं. भगवान शिवाने सांगितलं होतं, सती, आपलेच लोक जेव्हा आपला अपमान करतात तो अपमान सहन होत नसतो. परक्याने केला अपमान सहन होईल, आपला नाही केला अपमान सहन होत नसतो. पिता भवन जब गई भवानी, 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 पिता भवन जब
जब गई भवानी दक्ष त्रास गाऊन सनमानी दास गाऊन सनमानी सादर भले ही मिले जब माता सादर भले ही मिले जब माता भगिनी मिली बहुत मुस्काता पिता भवन जग गई भवानी पिता भवन जब गई भवानी पिता भवन जब गई भवानी पिता भवन जब गई भवानी सादर भले ही मिले जब माता भगिनी मिली बहुत मुस्काता भगिनी मिली बहुत मुस्काता बहिणी असतात सती एकटी आली जोडीदार कुठे आहे आम्ही बघ जुळून आलोय अपमान सहन केला पण माते होती परिस्थिती मातेकडे गेली माते आई मी असा कोणता अपराध केला मी तुझी कन्या नाही का इतर कन्येप्रमाणे मला वागणूक का मिळत नाही सतीच्या मातेने सांगितलं सती तुला माहिती आहे तुझ्या पिताचं आणि तुझ्या पतीचं जमत नाही पिताजींना विचारण्याकरता गेले पिताजी माझे पती जरी या ठिकाणी नसले तरी माझ्या पतींचं आसन या ठिकाणी पाहिजे होतं दक्ष म्हणला सती तुला सांगितलं होतं तुला काय तो शिव पसंत झाला होता एखाद्या चांगल्या राजकुमाराशी तुला विवाह करून दिला असता तो स्मशानात राहतो चिताभस्म लावतो मुंड मला गळ्यात घालतो असा जावई मला पसंत नाही सती म्हणे पिताजी मी माझ्या मायरी माझा अपमान सहन करू शकेल माझ्या पतीचा अपमान नाही सहन करू शकणार मला आज कळालं ज्या बापाच्या उदरी मी जन्म घेतला तो माझा बाप शिवद्रोही आहे मी एक शिवद्रोह्याची कन्या आहे शिव माझे प्राणनाथ आहेत आणि माझ्या प्राणनाथाचा द्वेष करणारा माझा बाप शिवद्वेष्टा आजपासून दक्ष कन्या म्हणून जगण्याची माझी इच्छा नाही माझ्या प्राणप्रिय असणाऱ्या शिवाचा अपमान मी सहन करणार नाही माझ्या माहेरी मी माझा अपमान सहन करू शकेल मला जीवन नको आहे हे शरीर नको आहे ज्या बापापासून मला हे शरीर मिळालंय तो माझा शिवद्रोही बाप या शिवद्रोही बापाचं शरीर मला नको आहे क्रोधायमान झाली सती थरथर थरथर कापायला लागले आणि सतीच्या शरीरातून योगाग्नी सतीने भडकवला आणि अग्नी भडकल्यानंतर धक 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 सती जळायला लागली सतीला जळताना पाहिलं शिवगण क्रोधायमान झाले हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस करायला सुरुवात केली शिवामुखांभोज विकाशनाय शिवामुखांभोज विकाशनाय दक्षस्य यज्ञस्य विध्वंसनाय दक्षस्य यज्ञस्य विध्वंसनाय चंद्रार्क वैश्वानर लोचनाय तस्मै शिकाराय नमः शिवाय तस्मै शिकाराय
तस्मै शिकाराय नमः शिवाय शिकाराय नमः शिवाय ओम 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 नमः शिवगण उन्मत्त झाले. हर हर महादेव हर हर महादेव. कोणी वर्णाच्या अंड्यात उडी मारते हर हर महादेव. कोणी लोणच्याच्या बरणीत उडी मारते हर हर महादेव हर हर महादेव. दक्षाच्या अंत्याचा विध्वंस केला. सगळे भयभीत झाले. सती माता धगधग जळे. धगत 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 ज्वलल्ललाट बट्ट पावके किशोर चंद्रशेखर रथ प्रतीक्षणम् जटाटवी गलज्वल प्रवाह पावितस्तरे गलेवलंब लंबित भुजंग तुंग मालिका भुजंग तुंग मालिका भुजंग तुंग मालिका टमट टमट टमन्निनाद वट्टमर्वय चकार चंद्र तांडव तनोतु न शिव शिव तन शिव शिव तन शिव शिव जटाकटाह संभ्रमं भ्रमन् निल्पने धरि विलोलोची वल्लरि विराजमान वर्धनि विराजमान वर्धनि विराजमान वर्धनि धगत 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 ज्वलल्ललाट पट्ट पावके किशोर चंद्रशेखर रथ प्रतीक्षणं मम प्रतीक्षणं मम प्रतीक्षणं मम धरेन्द्र नंदिनी विलास बंधु बंधुर दुरत्तिगंधि संतति प्रबोधमान मानसे प्रबोधमान मानसे प्रबोधमान मानसे ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय सगळे घाबरले भयभीत झाले. भगवान शिवाकडे गेले आणि भगवान शिवाला क्षमा मागितली. कसं काय याने केलं नाही. यज्ञाचं निमंत्रण द्यायला आलो. अगोदर जर निमंत्रण दिलं ते घडलंच नसतं ना. सर्व ब्रह्म वरुण इंद्र सर्वांनी भगवान शिवाची स्तुती केली. कैलास के निवासी नमो बार बार हो नमो बार बार हो आयो शरण तिहारे प्रभु तार तार दो. कैलास के निवासी नमो बार बार हो नमो बार बार हो आयो शरण तिहारे प्रभु तार तार हो. टाळी वाजवा सर्वांनी टाळी वाजवा वर हात करू. भक्तों को कभी शिव तूने निराश ना किया. माँ गाज ने जो चाहा वरदान दे दिया. भक्तों को कभी शिव तूने निराश ना किया. माँ गाज ने ना वरदान दे दिया. बड़ा है तेरा दायजान बड़ा दातार तू बड़ा दातार तू आयो शरण तिहारे प्रभु तार तार तू. कैलास के निवासी नमो बार बार हो नमो बार बार हो आयो शरण तिहारे प्रभु तार तार हो आयो शरण तिहारे प्रभु तार तार हो. काळी काळी
बखान क्या करूं मैं राखों के ढेर का। बखान क्या करो बखान क्या करूं मैं राखों के ढेर का। चपटी भभूति में है खजाना कुबेर का। क्या करूं मैं राखों के ढेर का। चपटी भभूति में खजाना कुबेर का। गंगाधर गंगाधर मुक्ति द्वार ओंकार दू ओंकार दू। आयो शरण बिहारी प्रभु तारे तारे कैलाश के निवासी नमो बार बार नमो बार बार। आयो शरण बिहारी प्रभु तारे तार आयो शरण बिहारी प्रभु तारे तार। जय हो भोलेनाथ की। क्या क्या नहीं दिया भोले तूने। क्या क्या नहीं दिया तूने क्या प्रमाण दे। नहीं दिया भोले क्या प्रमाण दे। बस गए है दिलोक प्रभु तेरे दान दिए। बस गए दिलोक प्रभु तेरे दान दिए। जहर पिया जीवन दिया। जहर पिया जीवन दिया। कितना उदार तू कितना उदार तू। आयो शरण बिहारी प्रभु तारे तारे कैलाश के निवासी नमो बार बार नमो बार बार। आयो शरण बिहारी प्रभु तारे तारे आयो शरण बिहारी प्रभु तारे तारे। तेरी कृपा बिना नहीं ले एक भी अनो। तेरी कृपा बिना नहीं एक भी अनो। देते है श्वास तेरी दया से तनु मनो। देते है श्वास तेरी दया से तनु मनो। कहे दाद एक बार मुझको निहार तू मुझको निहार तू। आयो शरण बिहारी प्रभु तारे तारे कैलाश के निवासी नमो बार बार नमो बार बार। आयो शरण बिहारी प्रभु तारे तारे आयो शरण बिहारी प्रभु तारे तारे। भोले बाबाची स्तुती केली। वंदे देव मापतर सुर वंदे जगत कारणम वंदे पन्नघोषणम वंदे पशूनाम पते। भगवान शिव म्हणजे चला काही का होईना शास्त्री आहे संबंध तर तुटणार नाही उशिरा का होईना आलं शहाणपण चला। भगवान शिव गेले दक्षाच्या यज्ञामध्ये पाहिलं तर दक्ष मरून पडलेला होता। दक्षाचं शिर वीरभद्राने स्वाहा केलेलं होतं। मग दक्षला जिवंत कसं करायचं। बकऱ्याचं शिर दक्षाच्या धडाला जोडलं बर का। धड माणसाचं शिर बकऱ्याचं पण ऑपरेशन सक्सेस। बघा आमचे भगवान शिव कसे सर्जन होते वेगळेच सर्जन होते। धड माणसाचं शिर बकऱ्याचं तरी ऑपरेशन सक्सेस। भगवान शिवने 2 ऑपरेशन केले बरं का। पहिलं ऑपरेशन गणपती बाप्पा धड माणसाचं शिर हत्तीचं तरी ऑपरेशन सक्सेस। दुसरा प्रयोग दक्षाचा धड माणसाचं शिर बकऱ्याचं तरी ऑपरेशन सक्सेस। दोन्ही प्रयोग घरात केले। पहिला मुलावर केला दुसरा सासऱ्यावर केला बाहेर नको आपत यायला। दक्ष जिवंत झाला दक्षाने भगवान शिवाची स्तुती केली बकऱ्याच्या आवाजात। मग शिव मंदिरामध्ये गेल्यानंतर बकऱ्याचा आवाज काढतो ना का काढतो। भगवान शिवला सासरेबाची आठवण येते लवकर प्रसन्न होतात। दक्षाने भगवान शिवाची स्तुती केली। बकरा जीवन भर म्या म्या करता इसलिए बकरे के मुंडी पे छुरी चलती है इसलिए मेरा मेरा मत कर भाई। मेरा मेरा कर कर क्या फल पाया।
हरि के भजन बिना झूठ गमाया। मी करू नकोस। इस तन धन की चौन बढ़ाए, देखत नहीं नवी मिट्टी मिलाई, अपने खातिर महल बनाया, आप ही जाकर जंगल सोया। हड्डी जले जैसी लकड़ी की मोली, बाल जले जैसी घास की पोली। अपने खातिर महल बनाया, आप ही जाकर जंगल सोया। मोठा बंगला बांधला, एका माणसाने खूप मोठा बंगला बांधला। बंगला बांधल्याने आम्हाला वास्तुशांतीचं निमंत्रण दिलं। आला मध्ये कोरोना, आणि तो वास्तुशांतीच्या अगोदर कोरोनातच गेला। कार्यक्रम तसाच राहिला। अपने खातिर महल बनाया, आप ही जाकर जंगल सोया। हाड़ जले जैसी लकड़ी की मोली, बाल जले जैसी हाथी पोली। दक्ष अहंकारी होता, अहंकारी बकरा बनतो। जो अहंकारी असतो पुढच्या जन्मात बकरा बनतो। बकरा जीवन भर म्या म्या करता, इसलिए मुंडी पे छुरी चलती है, मेरा मेरा मत करो है। सावधान। बकऱ्याला संस्कृत मध्ये अज म्हणतात। अज म्हणजे बकरा, आणि अज शब्दाचा अर्थ आहे अज म्हणजे ब्रह्म। भगवान शिवानी दक्षावर कृपा केली आणि दक्षाला ब्रह्म दृष्टी दिली। सतीने भगवान शिवा करता प्राणाचा त्याग केला। तेव्हापासून ही सती प्रथा आहे। पती करता सर्वस्व समर्पण करणारी सती। पतीचा अपमान सतीला सहन झाला नाही, आणि शिवद्रोही दक्ष भगवान शिवाशी जो द्रोह करतो त्याची अवस्था दक्षासारखी होते। म्हणून नामदेव महाराज सांगतात, विष्णूशी भजला शिव दुर्हाविला, अधपात झाला तयानारा। जो विष्णूला बसतो आणि शिवाची टिंगल करतो, निंदा करतो, त्याचा अधपात होईल। शिव आणि विष्णूमध्ये कुठेही भेद नाही। एका विद्वानाने सुंदर वर्णन केलं, मय्या पुराणोपपुराण युक्ता सांगस्य वेदास्पत्या समस्ताः शास्त्राणि सर्वाणि विलोकितानि न क्वपि दृष्टि शिव विष्णु भेदाः। 10 वाजून गेलेले आहेत। उद्याचा कथा भाग, उद्या आपल्याला याच वेळेला कृष्ण जन्मोत्सव करायचा आहे, आणि उत्सवाची सुंदर तयारी आपण करणार आहोत। आणि परवा गोवर्धन लीला होईल याच वेळेला। भगवंतानी गिरिराज गोवर्धन धारण केला। उद्या 4था दिवस आहे। उद्या जन्मोत्सव, 5व्या दिवशी गोवर्धन लीला, आणि 6व्या दिवशी रुक्मिणी स्वयंवर होईल। 7व्या दिवशी सुदाम चरित्र। हे 4 उत्सव आपण करणार आहोत उद्यापासून। उद्या 4था दिवस जन्मोत्सव, 5व्या दिवशी गोवर्धन लीला, 6व्या दिवशी रुक्मिणी स्वयंवर, 7व्या दिवशी सुदाम चरित्र। जास्तीत जास्त संख्येने आपण उपस्थित राहावं। हा आनंद स्वर्गातील देवांना नाही महाराज, वैकुंठात सुद्धा भगवंताला नाही आहेत। हा भजनाचा आनंद एक करता भगवंताला सुद्धा भूलोकात यावं लागतं। नाहं वसामि वैकुंठी योगिनां हृदयेन च मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद। ज्या ठिकाणी माझे भक्त मला गातात तिथं मी असतो। म्हणून भगवान परमात्मा आपल्यामध्ये सुद्धा या ठिकाणी प्रविष्ट आहे। श्रीमद भागवत म्हणजेच कृष्णाची वाङ्मयी मूर्ती आहेत। श्रीमद भागवत म्हणजे प्रत्यक्ष भगवान आहे। चला आरती वाले। राधे कृष्ण राधे कृष्ण। आरती करायची आपल्याला। आरतीवाल्यांनी तयार व्हायचं आहे। महाराजांनी सांगितल्याप्रमाणे उद्यापासनं 4 प्रसंग खास वृंदावन येथील कलाकार या ठिकाणी नाट्यरूपाने आपल्या समोर सादर करणार आहे। त्याच्यामुळं रोजच गर्दीचा उच्चांक होत आहे, आणि आज देखील मोठ्या प्रमाणात मागच्या ग्राउंडवर सुद्धा खुर्च्या आपल्याला लावा लागलेल्या आहे। काही ज्येष्ठ मंडळी येऊ इच्छित असेल तर त्यांच्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था मागं केलेली आहे। आरतीचं ताट सगळ्यांनी लवकर तयार करायचं आहे। क्रीडाई, बांधकाम व्यावसायिक तसेच पत्रकार आज सगळेच आरतीचे मानकरी आहे। व्यासपीठावर सचिनदादा कोल्हे व सावित्रीताई कोल्हे यांनी यायचं आहे।
आरती पुस्तकीतील 2 नंबर पानवरील आरती आहे. सर्वांना आरती पुस्तक मिळालं का? 2 नंबर पान काढायचं. 2 आरत्या जोड्या आपापल्या जोड्या शेजारी उभे राहा. गोंधळ करू नका. थोडं इकडे इकडे या ना. कोण आहे नियोजन करणार आहे? थोडं इकडे इकडे या. 2 किंवा 3 लाईन लागले तरी चालेल. फक्त सुटसुटीत उभे राहा. एकदम सरळ. ताई इकडे कृष्णा पुढं सर्वांनी उभं नका राहू. थोडस लाईन लांब लांब करा. इकडे या. थोडं इकडे इकडे या. चला इकडं या या इकडे या. जोड्या चला. थोडं अंतरावर राहा. दोघांच्या मध्ये जोडीच्या मध्ये एक निदान एक फुटाचं 2 जोड्यामध्ये 1 फुटाचं अंतर ठेवा. दोन्ही जोड्यामध्ये 1 फुटाचं अंतर ठेवा. काही अडचण नाही. त्याच्या पाठीमागे 3री 4थी लाईन लागली तरी चालेल. पेटवले अर्थ सर्वांनी. श्यामा तेरी आरती कन्हैया तेरी आरती सारा संसार करेगा कर जोड़ के. श्यामा तेरी आरती कन्हैया तेरी आरती सारा संसार करेगा कर जोड़ के. श्यामा तेरी आरती कन्हैया तेरी आरती सारा संसार करेगा कर जोड़ के. श्यामा तेरी आरती कन्हैया तेरी आरती सारा संसार करेगा कर जोड़ के. और मुकुट तेरे शीश पे सोहे और मुकुट मेरे शीश पे सोहे. सिर महिलामध्ये जे आरतीवाले काळजी घ्या. पाठीमागे आरती सिर पर सोहना मुकुट विराजे. वल्लभई जलते माला साजे. वल्लभई जलते माला साजे. और फूलन के हार आ करेंगे करी जोड़ के. श्यामा तेरी आरती कन्हैया तेरी आरती सारा संसार करेगा कर जोड़ के. ननी दुखिया भारी मैं हूँ दीन दुखिया भाई. आया हूँ प्रभु शरण तिहारी. आया हूँ प्रभु शरण तिहारी. रखियो लाज हमार आ करेंगे करी जोड़ के. श्यामा तेरी आरती कन्हैया तेरी आरती सारा संसार करेगा कर जोड़ के. अपने चरण के हम लीजे. अपने चरण के हमें लिए. अपने शरण में मोहि रख ले जाए. अपने शरण में मोहि रख लीजे. करो भव सागर पार आ करेंगे करी जोड़ के. श्यामा तेरी आरती कन्हैया तेरी आरती सारा संसार करेगा कर जोड़ के. प्रेम सहित जो आरती गावे. प्रेम सहित जो आरती गावे. श्री राधा माधव के पद पावे. श्री राधा माधव के पद पावे. बाधे सुयश पार आ करेंगे करी जोड़
तोड़ के आरती गंगा गिरी स्वानंद अंतरे गातले मुक्तेश्वर 5 नंबर 5 जाते आरती गंगा गिरी उघडले अन्नक्षेत्र चारी वर्ण एकत्र पंढरीची वारे नेत्र आवडे ज्ञानेश्वरी आरती गंगा गिरी हरि नाम सप्ताहात भक्त जना समस्त कीर्तने नाम घोष विठ्ठल विठ्ठल गजरे आरती गंगा गिरी गंगा गिरी नाम घेता लाभे मुक्ती सायुजता मनवुने धरी चरण भावे नारायण गिरी आरती गंगा गिरी स्वानंद अंतरे गातले मुक्तेश्वर गोदावरी जाते आरती गंगा गिरी नालिंद टांगण वंदीन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे अलंकार आनंद मोदिन भाय वाळीन मने तमेव माता पिता तमेव तमेव रत्न तमेव विद्याधर तमेव तमेव सर्वं तमेव देव ऐन वाचा वसे देवा विनात्रावा सर्वयत्न सर्वत्र नारायण नारायण हरे राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे 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 ओम यज्ञ वैजंत देवास्तानि धर्माणि वर्तमान्यासन्ना ते अनाकमयमानः सजन्त्यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः ओम राजाधिराजाय प्रसह्य साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान काम कामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः ओम स्वस्ति रामराज्य भोज्यं स्वराज्यं पारमेष्टं राजं महाराजमाधिपत्यमय समन्तवर्या ईस्या सार्वभौम सार्वांशन्त तत्परार्धाद पृथिवे समन्तपर्यन्ताय एकरायते तदप्यश्लोको विगितो मरुतः परिवेष्टारो मरुतस्यावसंगृहे आविर्षतस्य कामप्रे विश्वे देवा सभासते ते ओम एक पुष्पाणि यथात्कालोद्भवानि च पुष्पाञ्जलिं मया दत्तं गृहाण परमेश्वर गोपाल कृष्ण भगवान की जय चरण कमलयोः मंत्र पुष्पाणि समर्पयामि सर्वांना एक सूचना आहे महिला माता भगिनींना विशेषतः जी आपण आरती ओवाळतो इथं आरती करता सेपरेट आपण व्यवस्था केलेली आहे पण आपण महिलांमध्ये आरती करत असताना पुढच्या माणसाला चटका लागणार नाही याची काळजी घ्या खाली मॅट टाकलेले हे जाणार नाही याची सुद्धा काळजी घ्या आपण अगदी आज बहुसंख्येने उपस्थित झाला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद उद्या विशेषतः आदरणीय विवेक दादांनी उद्याचा कार्यक्रम संपल्यानंतर पेढ्यांचा महाप्रसाद ठेवलेला आहे त्याकरता प्रत्येकाला पेढा जागेवर मिळणार आहे एक मिनिट दादा बोलतोय रोजच महाप्रसाद ठेवायचा होता परंतु शक्य नसल्यामुळे काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी आपण महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे परंतु कृष्ण जन्म हा महत्त्वाचा सोहळा उद्या पार होतोय म्हणून पेढ्या रूपी आपण प्रसाद देणार आहोत तसेच त्याच्यानंतरच्याही दिवशी लाडूच्या रूपाने आपण प्रसाद देणार आहोत आपण सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात येऊन या ठिकाणी लाभ घ्यावा पुनश्च एकदा विनंती आरतीच्या मानकऱ्यांनी तिथंच थांबावे त्यांचा यथोचिताचा सत्कार या ठिकाणी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे ट्रस्टच्या वतीने करण्यात येईल सत्कार